आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी ताठ बसायचंय. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत. डोळे अलगद बंद आहेत, कमल दलाप्रमाणे डोळे बंद आहेत. पापण्यांचं ओझं सुद्धा डोळ्यावर नाहीये, इतक्या अलगद आपल्याला बंद करायचे. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करायची आहे. ध्यान मुद्रा मी सांगितली आहे. अंगठा आणि तर्जनी यांचे टिप्स फक्त अलगद एकमेकांना टच करायचे आहेत आणि हात मांडीवर ठेवायचे. संथ श्वसन चालू आहे. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा. त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. तीन वेळेला ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना होईल. ओंकार म्हणताना ओंकाराची जी कंपन आहे ती आपल्या शरीरावर आणि मनावर जी पडतात त्याचा अनुभव घ्यायचा आहे. अ उ म या 3 अक्षरात ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणण्यासाठी भरपूर श्वास भरून घ्या. परत एकदा श्वास भरून घ्या. परत एकदा श्वास भरून घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. दोन्ही हाताचं घर्षण करायचं आहे. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांवरती हात ठेवून ग्रहण करायची आहे. दोन्ही डोळ्यांची उघडझाप करायची आहे. थोडा हात खाली घेऊन बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. अलगद हात खाली घ्यायचे. चेहऱ्यावरनं डोळ्यांवरनं बोट फिरवायची आहेत. हात फिरवायचा आहे.
आपला वेळ घेत डोळे उघडायचे. हरिओम. आज आपण कालच्या प्रमाणेच मी प्रथम मिलिंद दादांना विनंती करते की त्यांनी त्यांचे पठणाची सुरुवात करावी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. निज ध्यास तो सर्व तूटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्वथी दे उडाला. श्रीराम घरी कामधेनु पुढे टाक मागे, हरी बोध सांडून वाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. श्रीराम अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती बसेना. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्य बाळा. श्रीराम नको दैन्य वाणे जिणे भक्ती उणे, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे मनाद रे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी. श्रीराम नव्हे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. श्रीराम घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. श्रीराम बळे आगा राम कोदंड धारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. श्रीराम सुखानंदकारी निवारी भयाते, जगी भक्ती भावे भजावे तयाते. विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. श्रीराम
सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधिजेना पदा नित्यनेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते म्हणी राम चिंतित जावा श्रीराम जयाचे नामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते म्हणी राम चिंतित जावा श्रीराम देहे दंडणेचे महादुःख आहे महादुःख ते नाम घेता न राहे सदाशिव चिंतित से देव देवा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम बहुता परी संकटे साधनांची व्रते दान उद्यापने ते धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम समस्तामध्ये सार साचार आहे कळेना तरी सर्व शोधून पाहे जीवा संशयो वावगा तो त्यजावा प्रभाते म्हणी राम चिंतित जावा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आपण यानंतर लगेचच निरूपणाला सुरुवात करू. म्हणजे आज काही नवीन प्रक्रिया शिकवणार आहे, त्याकडे आपल्याला वेळ मिळेल. आजचा विषय आहे समर्थांचा देव कोण. समर्थांचा देव श्रीराम असे आपण सगळेजण म्हणतो. बघूया साधनातही आपल्याला समर्थांचा देव कोण याचे विवेचन कसे करता येते. साधनाताईंना मी विनंती करते की त्यांनी इथे यावं. सर्व ज्येष्ठ साधक बंधू भगिनींना नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला समर्थांचा खरा देव याविषयी थोडस चिंतन करायचंय, विचार करायचा आहे. ज्या देवानं आपल्याला या जगामध्ये आणलं त्याचं नेमकं रूप तरी काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, खरं की नाही. तसे तर या सगुण देवांची भक्ती करणारे लोक आपण जे आहोत त्यामध्ये अनेक प्रकार देवांचे आहेत. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा निर्विकारी, असं समर्थांनी त्याचं वर्गीकरण केलंय.
एक अवतार प्रतिमा, एक नाना प्रतिमा. आता या नाना प्रतिमा कोणत्या आहेत? तर बघा, मातीच्या प्रतिमा, दगडाच्या प्रतिमा, धातूच्या प्रतिमा, अशा वेगवेगळ्या प्रतिमा असतात की नाही. आपण गणेश जयंतीच्या दिवशी किंवा गणेश पूजनासाठी मातीची मूर्ती आणतो आणि त्याची यथावत प्रतिष्ठापना करतो, 10 दिवस त्याची पूजा करतो आणि मग नंतर त्याचं विसर्जन करतो. तसंच दुर्गा पूजेमध्ये सुद्धा बंगालमध्ये किंवा हल्ली आपल्याकडे सुद्धा दुर्गेची मातीची प्रतिमा केली जाते आणि नंतर तिची पूजा करून विसर्जन होतं. दुसरी प्रतिमा आहे पाषाणाची. आपण मंदिरांमध्ये पाहतो तेव्हा पाषाणाच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. आपण त्यांच्याकडे देव म्हणून पाहतो आणि म्हणून त्यांच्यामध्ये देवत्व आहे, अन्यथा ते पाषाणच आहे. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये त्याचं देवत्व असतं. म्हणून विठ्ठलाकडे पाहताना तो आपला विठुराया, आपली विठू माऊली आहे म्हणून आपण पाहतो. श्रीरामांच्या मूर्तीकडे पाहताना ते आपलं आराध्य दैवत आहे म्हणून आपण पाहतो. म्हणजे देवत्व हे आपल्या मनामध्ये असतं, त्या मूर्तीत नसतं, हो की नाही. पण या पाषाणाच्या मूर्ती असतात. तिसऱ्या असतात धातूच्या. आपल्या घरोघरी आपण लंगडा बाळकृष्ण, देवी किंवा दत्ताची धातूची मूर्ती, काहींच्याकडे पंचायतनाची धातूच्या मूर्ती असतात. या सगळ्या मूर्तींची प्रतिमे, त्या धातूच्या मूर्तींची ही पूजा केली जाते. आता समर्थांनी या प्रतिमांच्या वेगवेगळ्या कल्पना मांडून सांगितलेलं आहे की जी मातीची मूर्ती असते तिला भंगण्याचं भीती असते. पाषाणाच्या मूर्तीला सुद्धा तुटण्या फुटण्याची भीती असते. धातूच्या मूर्ती या काळ्या पडतात किंवा जर त्या सोन्याच्या, मोत्याच्या, रत्नजडीत अशा असतील तर मग त्यांना चोरीची भीती असते. म्हणजे या सगळ्या देवांच्या बाबतीत अनेक प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. दुसरा कोणता आहे तर अवतार महिमा. आपल्याला माहितीये की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असं प्रतिपादन करून भगवंतांनी एक नाही तर 10 अवतार घेतलेले. मत्स्य, कच्छप, वराह, हे सगळं तुम्हाला माहिती आहे सर्वांना. हे ऐकून सगळ्या गोष्टी माहित असतात. नरसिंह, त्याच्यानंतर परशुराम, राम, श्रीकृष्ण, हे सगळे अवतार महिमा आहे. आता या अवतारांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येकाचा व्यक्ती सापेक्षता असते. कुणाला कृष्ण आवडतो तर कुणाला विष्णू आवडतो, कुणाला दत्त आवडतो. या पद्धतीने त्यांची पूजा होत असते. आपल्या हिंदू लोकांची तर फार मजा आहे. म्हणजे सर्वसामान्य आपण लोक काय करतो की देवांना वारांमध्ये विभागूनच टाकलेले आहे. सोमवार म्हटलं की शंकराची पूजा, मंगळवार म्हटलं की देवीची पूजा, बुधवारी बालाजीची पूजा, गुरुवारी गुरुदेव दत्तांची पूजा, शुक्रवारी देवीची पूजा, शनिवारी शनिदेवांची पूजा आणि रविवारी सूर्यदेवाची पूजा आहे की नाही. आपण वार त्या देवांना जणू काही वाटून दिलेले आहेत आणि त्यानुसार आपण पूजा करत असतो. पण ही सगळी जरी आणि आपल्या हिंदू धर्माची ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. आपण तर 33 कोटी देव मानतो. कोटी म्हणजे प्रकार बर का. खरंच 33 कोटी म्हणजे लाख कोटी यातला नाही, तर कोटी शब्दाचा अर्थ आहे प्रकार. कोणते 33 प्रकार आहेत तर 11 रुद्र, 12 आदित्य आणि 10 हे दिशांचे सगळे लोक पती असं आपण म्हणतो, दिशापती असे म्हणून एकंदर 33 प्रकार देवांचे मानले जातात.
पण समर्थांनी आता पुढे जे काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवून आपण ऐकलं पाहिजे आणि ते खरं समजून घेतलं पाहिजे. समर्थ अगदी सोप्या शब्दामध्ये सांगतात की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. की आकाशातून पडणारं पावसाचं पाणी, नद्या, नाले, ओहळ कुठल्या मार्गाने का होईना पण शेवटी कुठे जाऊन मिळतं? समुद्राला जाऊन मिळतं. त्याप्रमाणे आपण देवाच्या कुठल्याही सगुण रूपाला जरी नमस्कार केला तरी तो एका परमात्म्याला जाऊन पोचतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझा देव श्रेष्ठ, तुझा देव श्रेष्ठ का तुझा कनिष्ठ माझा श्रेष्ठ असं मधल्या काळामध्ये शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये खूप काय म्हणून या भांडणं तंटणं लागलेली होती. की शैव म्हणायचे आमचा शिव श्रेष्ठ आणि विष्णू म्हणायचे आमचा विष्णू श्रेष्ठ. आणि म्हणून मग त्यावेळेला दत्तात्रेयांचा अवतार झाला आणि त्यांनी सांगितलं की शैव आणि विष्णू सगळे एकच आहेत आणि त्यांच्यामध्ये सगळेच सामावलेले आहेत. तेव्हा सगुण रूप हे भगवंताचं आपण कोणतंही मानू दे, प्रत्येकाला ते वेगवेगळ्या रूपामध्ये भावत असेल. आपल्याला जे भावतं रूप त्या रूपाला आपण जरूर नमस्कार करावा, त्याची आराधना करावी, त्याची पूजा करावी. पण ती करत असताना माझा देव श्रेष्ठ, माझं सगुण रूप श्रेष्ठ असा कुठलाही मनामध्ये भाव ठेवू नये. कारण आपण आता ऐकलं की कुठल्याही सगुण रूपाला जरी नमस्कार केला तरी त्या एकाच परमात्म्याला ते पोचतं. तेव्हा परमात्मा एकमेव आहे, एकमेवा द्वितीय आहे. त्याचे अनेक आपल्याला पाहिजे त्या रूपामध्ये आपण त्याला पाहू शकतो, आपल्याला आवडेल तसं, पण रूप मात्र त्याचं एकच आहे आणि तोच या संपूर्ण विश्वाचा नियामक आहे. आणि म्हणूनच सूर्य बरोबर रोज पूर्वेला उगवतो, चंद्र संध्याकाळी रोज पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. ऋतुचक्र हे निरंतर चालू आहे, त्याच्यामध्ये कधीही काही बिघाड होत नाही. म्हणजेच हे सगळं जे विश्व चाललेलं आहे ते एका सुनियंत्रित अशा नियमाने चाललेलं आहे आणि या नियमांचा जो कर्ता आहे तो म्हणजे परमात्मा. हा जो परमात्मा आहे तो खऱ्या अर्थी निर्गुण निराकार आहे. त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, त्याला कुठल्याही प्रकारे आपण गुणांच्या अतीत तो आहे. म्हणून निर्गुण निराकार असा तो परमात्मा आहे. जरी आपण त्याला सगुण रूपात आणत असलो तरी प्रत्यक्षात तो तसा नाही. मग त्याचं रूप कसं आहे तर तो प्रत्येक कणाकणामध्ये भरलेला आहे. एक कल्पना तुम्हाला सांगते बघा की छोटे 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 धुलीकण हवेमध्ये असतात, पण ते आपल्याला दिसतात का तर दिसत नाही. पण जर आपण खिडकी उघडली आणि त्या खिडकीतून जर प्रकाशाचा असा झरोका आत आला तर आपल्याला त्या प्रकाश किरणामध्ये त्या झरोक्यामध्ये असंख्य कण दिसतात की नाही? एरवी दिसतात का साध्या डोळ्यांना तर नाही. मग ते प्रकाशामध्ये दिसतात. तसं ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनामध्ये जेव्हा निर्माण होईल, आपण असं म्हणतो ना की हा तिसरा डोळा म्हणजे हा ज्ञानाचा डोळा आहे. तो जेव्हा आपला जागृत होईल, जेव्हा आपल्याला खरं ज्ञान होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की हा देह म्हणजे मी नाही तर आत्मा हा जो संपूर्ण जगतामध्ये आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक अणु रेणूमध्ये तो भरलेला आहे. असा जो आहे हा खरा देव आहे. आणि म्हणून त्या खऱ्या देवाची आपल्याला ओळखण करून घेतली पाहिजे. आणि ज्यांना ती ओळखण झालेली आहे, मी आता सांगितलं ज्यांचा ज्ञानाचा डोळा उघडलेला आहे
त्यांना खरोखर प्रत्येक ठिकाणी त्या देवाचं रूप दिसत असतं. विश्वामध्ये भरलेला हा जो अणुरेणूमध्ये भरलेला हा जो आहे, समर्थ त्याला राम म्हणतात, आपण परमात्मा म्हणू, आपण काही म्हणू शकतो, पण असा जो खरा देव आहे त्याला खरा देव असा शब्द आपण वापरूया. तर हा खरा देव हा सगळीकडे भरलेला आहे. आणि म्हणून ज्यांना तो दिसतो ते काय म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविषयी हाती धरून या. क्या मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतोय, कारण तो सगळीकडेच आहे ना. तो पाठीमागे आहे, पुढे आहे, डावीकडे आहे, उजवीकडे आहे, सर्व बाजूंनी त्याचं अस्तित्व आहे. आणि म्हणून समर्थही म्हणतात, पाहू जातो तेथे राघोबाचे ठाण. राघोबाचे म्हणजे राघवाचे, श्रीरामाचे. मी जिथं रिता म्हणजे रित अशी जागा ही देवा वाचून नाहीच, रामा वाचून नाहीच, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. तेव्हा खरा देव मग आपण काय लक्षात ठेवायचंय, खरा देव हा तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वांमध्ये आहे, नवे नवे प्रत्येक कणाकणामध्ये तो भरलेला आहे, एका विशिष्ट ठिकाणी नाही. हे आपण सर्वात्मक असं त्याचं जे रूप आहे खऱ्या देवाचं ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग तुमच्यात देव आहे, माझ्यातही तोच देव आहे म्हटल्यावर मी तुमच्याशी का भांडावं? कारण मी जर तुमच्याशी भांडले तर मी माझ्याशीच भांडल्यासारखं होईल की नाही. कारण तुमच्यात जो आहे तोच माझ्यात आहे, तोच यांच्यात आहे, तोच त्यांच्यात पण आहे. आणि म्हणून हा जो देव आहे, म्हणून लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की खरा देव हा सर्व व्यापक आहे. लक्षात राहील. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान साधनाताई. खरोखरच आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये देव आहे हे निश्चित. आणि तो कसा दाखवायचा, म्हणजे शरीरामध्ये आहेच, तो मनामध्ये आहेच, पण तो दुसऱ्यालाही दिसला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो ना की चेहरा हा आपल्या शरीराचा आरसा आहे. आपल्या मनातले भाव जसे आहेत तसे शरीरावर, मनावर, चेहऱ्यावर उमटत असतात. तर आज आपण काही नवीन गोष्टी शिकणार आहोत, त्या म्हणजे मुद्रा. मुद्रांमध्ये आपण प्रथम मुद्रा ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. मुद्रा म्हणजे काय? मुद्रा म्हणजे आनंद देणारी. मोदम ददाती इति मुद्रा. मु म्हणजे आनंद आणि द्रा म्हणजे देणारा. मु म्हणजे आनंद आणि द्रा म्हणजे देणारा. मोदम ददाती इति मुद्रा. म्हणजे ज्या आपल्याला आनंद देतात त्यांना आपण मुद्रा म्हणू. मग मुद्रांचे प्रकार काय आहेत? तर काया मुद्रा, हस्त मुद्रा. काया मुद्रा म्हणजे शरीराच्या मुद्रा, शारीरिक मुद्रा, ज्या आपण चेहऱ्यावरनं लगेच समोरच्या मनाच्या म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये आनंद आहे, दुःख आहे, किंवा तो आपल्याला बोलवत आहे, जायला सांगतो आहे, ह्या ज्या आपण हस्तविक्षेप करतो आहोत त्या हस्तमुद्रा. काया मुद्रा म्हणजे शरीरावरनं बोलण्यात आपलं वाचा गोड असेल, पण जर ऍक्शन म्हणजे जे चेहऱ्यावरनं जर आपण की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणायचं की मी तुला ऍक्शन असं करायची, म्हणजे ती काया मुद्रा ते सगळी दाखवली जाते. मनमुद्रा, बंद मुद्रा आणि आधार मुद्रा असे हे मुद्रांचे प्रकार आहेत. त्यातल्या काया मुद्रा म्हणजे आपण सगळेजण रोजच अनुभवतो, रोजच बघतो. ह्याचा उपयोग जास्त नृत्यशास्त्रामध्ये होतो की नृत्य करताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी नर्तकी व्यवस्थितपणे दाखवते, त्याला आपण काया मुद्रा म्हणू. हस्तमुद्रांचा उपयोग सुद्धा नर्तकी छान प्रकारे करीत असते. तर योगामध्ये मुद्रांचं असं महत्व आहे
की शरीरातल्या 3 नाड्या अतिशय महत्वाच्या. त्या 3 नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या 3 नाड्या महत्वाच्या, सर्वात महत्वाच्या. अशा तर 72,000 नाड्या आहेत. त्यातल्या 10 नाड्या महत्वाच्या आणि त्यातल्या ह्या 3 नाड्या अति महत्वाच्या. म्हणजे इडा, चंद्रनाडी, सूर्यनाडीला पिंगला आणि सुषुम्ना ही तिसरी नाडी, तिला सरस्वती असं पण म्हणतात. ह्या 3 नाड्या. तर जेव्हा आपण प्राणायाम, मुद्रा ह्या दोन्हीचा एकत्र अभ्यास करतो ना, तेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी मदत होते. त्याच्यातली षटचक्रे सुद्धा आणि ग्रंथी सुद्धा प्रभावित होत असतात. म्हणून आता आपण हटप्रतिपिकेमध्ये तशा 15 नाड्या सांगितलेल्या आहेत आणि 8 सिद्धी सांगितलेल्या आहेत. ह्या सिद्धी कोणत्या आहेत? तर शारीरिक सिद्धी म्हणजे अणिमा, गरिमा, प्राप्ती, इशिता, विशिता, महिमा, लघिमा आणि प्राकाम्य. ह्या 8 सिद्धी आपण मुद्रांद्वारे करू शकतो असं हटप्रदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे. आदिनाथ महादेव यांनी सुचवलेल्या ह्या 8 मुद्रा अतिशय महत्वाच्या आहेत. त्याचे थोडक्यात अर्थ बघूया आपण. अणिमा म्हणजे सूक्ष्म होणे, म्हणजे शारीरिक सूक्ष्मता करू शकतो आपण. जसं म्हणतो की हनुमान एकदम लहान पण होऊ शकायचा. आणि महिमा म्हणजे मोठे होणे, त्याला ही शक्ती प्राप्त होती. गरिमा म्हणजे भार मोठा करणे. लघिमा म्हणजे हलके होणे. प्राप्ती म्हणजे अंतर कमी करणे. प्राकाम्य म्हणजे आकाशगमन करणे. नंतर इशिता म्हणजे पालन आणि प्रलय करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेणे. आणि विशिता म्हणजे भूत आणि भौतिक पदार्थांना वश करणे असं होतं. या सर्व सिद्धींचं उदाहरण म्हणजे आपण हनुमंतांचं देऊ शकतो किंवा रामकृष्ण परमहंसांचं सुद्धा उदाहरण देऊ शकतो. त्यांना ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. आज आपण काही खूप खोलवर न जाता ज्या आपल्याला रोज अनुभवायच्या आहेत आणि जो रोज आपण त्याची प्रॅक्टिस करणार आहोत अशा काही मुद्रा शिकूया. पहिली मुद्रा आहे ज्ञान मुद्रा, जी आपण रोज करतो. ध्यानाच्या वेळेला आपण ही करायची असते. त्याचं वर्णन असं आहे की अंगठा आणि तर्जनी म्हणजे ही 2 बोट, हे 2 बोटांचे टिप्स म्हणजे बोटांचे अग्रभाग अतिशय अलगद पद्धतीने ही एकमेकांना टच करायची आहे. बाकीचे 3 बोट ही सरळ असणार आहेत आणि हात आकाशाकडे असणार आहेत. दोन्ही आकाशाकडे ही मुद्रा करून आपण मांडीवर ठेवायची आहे. ही झाली ध्यान मुद्रा. अतिशय खूप जोरात दाबायची जरूर नाहीये, अगदी अलगद टिप्स दाबायचे त्याची. ह्याच्याने काय प्राप्त होतं तर अग्नितत्व आणि वायुतत्व ही दोन्ही एक होतात आणि मस्तिष्कावरती त्याचा प्रभाव पडतो. आणि मस्तिष्कामध्ये जी कमजोरी असेल ना ती कमी होण्याचा प्रयत्न होतो. मनाची चंचलता कमी होते, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, मुख्य बुद्धी तेज होते. म्हणून ही मुद्रा विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभकारी आहे. परत एकदा दाखवते. आपले तर्जनी आणि अंगठा हे दोन्हीचे टिप्स, अग्रभाग, बोटांचे अग्रभाग एकमेकांना अलगद टच करायचे, एकमेकांना मिळवून घ्यायचे आहे. आणि आपल्या वयात म्हणजे आपण सगळे ज्येष्ठ नागरिक आहात तर काहींना अनिद्रा दोष आहे, म्हणजे झोप येत नाही, रात्र झोप येत नाही. संपूर्ण कुटुंब झोपलेलं असेल पण आपण एकटंच जागा असतो, असं काही वेळेला घडतं. अशा वेळेला तुम्ही ध्यान मुद्रा करा
अनिद्रा जो रोग आहे तो दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. बऱ्याच वेळेला डोकं दुखत असतं, सिर दर्द, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या मुद्रेने आराम मिळतो. चला तर मग आपण एकदा करून बघा. काही जणांनी केली असेल तर ती आपली चेक करा. दोन्ही हाताचे टिप्स म्हणजे अंगठा आणि तर्जनी एकमेकांना अलगदपणे टच करायचे आणि बाकीची 3 बोटं ताठ आहेत, तळवे आकाशाकडे आणि अलगद मांडीवरती ठेवायचे. खूप दाब द्यायचा नाहीये, अगदी अलगद. ही झाली ज्ञानमुद्रा. आता ह्याच्या उलट म्हणजे फक्त हा हात जो आपण आकाशाकडे केलेला आहे तो पृथ्वीकडे करायचा आहे, जमिनीकडे करायचा आहे. ही झाली चीन मुद्रा आणि अशीच मांडीवर ठेवायची आहे. ही झाली चीन मुद्रा. ह्याच्यामुळे काय होतं तर प्रभाव तेच आहेत. मस्तिष्कावरती ह्याचा पण प्रभाव पडत असतो. मनाची चंचलता कमी होते. उत्तेजना आणि मानसिक तणाव जो असतो तो दूर होतो, कमी होतो. आणि ह्याच्यात काहींना जर नशा असेल ना तर ती नशा पण कमी करण्याची शक्ती ह्या चीन मुद्रेमध्ये आहे. मनाची व्याकुळता, चिडचिडपण, भय हे सुद्धा चीन मुद्रेनी कमी होत असतं. म्हणून म्हणजे अशी सरळ हात ठेवला तर ती ज्ञान मुद्रा, तोच हात उलटा केला आणि आपल्या मांडीवर ठेवला तर ती झाली चीन मुद्रा. आपण 2 मुद्रा बघितल्या आहेत. आता तिसरी मुद्रा जी आहे ती प्राणायाम मुद्रा, जी आपण प्राणायाम करण्यासाठी वापरतो. मी परवाच्या दिवशी आपल्याला अनुलोम विलोम हा प्राणायाम शिकवला. लक्षात आहे कोणाच्या? असेल तर हात वर करा. येस. अनुलोम विलोम प्राणायामामध्ये मी सांगितलं होतं की प्राणायाम मुद्रा करा. आता प्राणायाम मुद्रा म्हणजे कशी करायची तर आपला हात सरळ, हे 2 तर्जनी आणि मध्यमा हे 2 मधल्या बाजूनी फोल्ड करायचे आणि ते अंगठ्याच्या इथे जे मूळ आपली हे हाड आहे अंगठ्याचं त्याच्यात इथे अलगद टेकवायचंय आणि बाकीची बोट ही सरळ असणार आहेत. ही झाली प्राणायाम मुद्रा. जेव्हा आपण प्राणायाम करतो ना तेव्हा एक हात हा ज्ञान मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रेमध्ये असतो आणि उजवा हात हा प्राणायाम मुद्रेमध्ये असतो. ही 2 बोट फोल्ड केल्याने आपल्याला इझिली नाकपुड्या बंद करता येतात. म्हणजे जर ही मध्ये अडत नाही, म्हणजे हे जर 2 बोट तर्जनी आणि मध्यमा हे जर फोल्ड केलेले असेल तर आपण सहज अंगठ्याने उजवी नाकपुडी आणि अनामिकेने डावी नाकपुडी आपण बंद करू शकतो. अगदी इझिली क्रिया ही होत असते. यामुळे काय होतं पित्तनाश किंवा वात आणि कफ हे नियंत्रणात राहतं. ही मुद्रा प्राणायामासाठी अतिशय उपयुक्त अशी ही मुद्रा आहे. शक्ती मुद्रा, ह्या मुद्रा वापरून आपण अनुलोम विलोम करणार आहोत. आधी माहिती करून घ्या आणि मग आपण अनुलोम विलोम करू. शक्ती मुद्रा. आता तिसरी मुद्रा आपण बघितली प्राणायाम मुद्रा, त्यानंतर आहे शक्ती मुद्रा. शक्ती मुद्रेमध्ये काय करायचंय अंगठा हा मध्ये फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती ही 4ही बोट दाबून घ्यायची, मूठ घट्ट बंद करायची. अंगठा दोन्ही हातांची अंगठा आतमध्ये घ्यायचा आणि 4ही बोट बंद केली. ही झाली शक्ती मुद्रा. आपण एकदा आपलं जर शक्ती प्रदर्शन करायचं असेल तर निश्चितच मूठ वाळतो आणि ती दाखवतो. तर अशी ही शक्ती मुद्रा आहे. शक्ती मुद्रेने काय होतं शक्तीचा विकास होतो. अगदी नावातच आलं त्याच्या, शक्ती म्हणजे शक्तीचा विकास. ही मुद्रा करण्याचं मुख्य कारण आणि मी आज हे सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यांना कोणाला पार्किन्सन हा आजार असेल ना
त्यांच्याकडनं ही मुद्रा करून घ्या. त्यांच्याकडनं पार्किन्सनची व्याधी कमी होण्यासाठी मदत होईल. किंवा ज्यांचा राग क्रोध नियंत्रणात राहत नाही अशांनी शक्ती मुद्रा करायची. तो क्रोध आहे ना कमी होतो. आता ही मुद्रा अजून कोणाला लाभदायक आहे तर जी खेळणारी मंडळी आहे ना, विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी दशेतील किंवा मुलांमध्ये साधारण 20 वर्षात आधी खाली मुलं, त्यांना खेळकूद करण्यासाठी खेळण्यासाठी ही शक्ती मुद्रा खूप लाभकारी आहे. त्यांना म्हणजे खेळताना सुद्धा आपण म्हणतो की मुठी बंद करा आणि पळा असं हे करायला सांगतात. ह्या मुद्रेमुळे आपला चेहरा जो असतो ना हा सुद्धा तजेलदार होतो. अशी ही शक्ती मुद्रा आपण रोज सकाळी जर 15-15 मिनिटं केली ना तर आपल्याला निश्चित ऊर्जा मिळते. ह्या वयात आपल्याला शक्ती किंवा शक्तीचे प्रयोग थोडीच करायचे, पण आपल्याला निश्चित ऊर्जा प्राप्त होते. अशी ही चौथी मुद्रा आपण बघितली, शक्ती मुद्रा. आता 5वी मुद्रा मी उद्या नंतर अजून 5 मुद्रा सांगणार आहे, पण आता ही आपण 5वी मुद्रा बघू. ती म्हणजे सहज ध्यान मुद्रा. सहज ध्यान मुद्रा म्हणजे आता आपण ध्यान मुद्रेमध्ये बसतो केव्हा ध्यानासाठीच, नामस्मरणाला ध्यानासाठीच बसणार. पण दरवेळेला असे ठेवून हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवून आपल्याला कळ लागेल. त्यापेक्षा जर समजा ही बोट एकमेकांमध्ये गुंफली, अंगठे एकमेकांना टच केले आणि ही मुद्रा जर मांडीवर ठेवली तर तुम्हाला आरामदायी वाटेल. ही झाली सहज ध्यान मुद्रा. ह्याने काय होतं, सहज ध्यान मुद्रेमुळे आपल्या श्वसनावरती नियंत्रण राहतं, पहिली गोष्ट. दुसरी, शरीरावरती सुद्धा नियंत्रण राहतं. खांद्यांवरती ओझं राहत नाही, ते आपण मांडीवरती ठेवलेलं आहे, दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. त्यामुळे आपल्या मनावरती पण त्याचा चांगला प्रभाव पडतो आणि विचारांमध्ये पण फरक येतो. मनाची चंचलता, मुख्य मनाची चंचलता शांत होते. आपल्या मुखमंडल म्हणजे चेहऱ्यावरती तेज येतं आणि आपले विचार सात्विक होतात. सात्विक विचारांचा प्रभाव ह्या मुद्रेमध्ये जास्त पडतो. अशा ह्या ज्ञान मुद्रा सुद्धा आपण कितीही वेळ 20 मिनिटापासून 1-1 तास आपण ह्या मुद्रेमध्ये बसू शकतो. आता आज आपण अनुलोम विलोम हा जो आपण प्राणायाम शिकलो त्याचं 3 आवर्तन करू आणि नंतर ध्यान मुद्रेमध्ये बसून आपण प्रार्थना शांतीपाठ घेणार आहोत. सगळ्यांनी डाव्या हाताची मी सांगितल्याप्रमाणे ध्यान मुद्रा करायची. ज्ञान मुद्रा म्हणजे अंगठा आणि तर्जनी एकमेकांना मिळवायचंय आणि अलगद मांडीवरती हात ठेवायचा आहे. कोणत्याही स्थितीत बसा पण स्थिर बसा. पाठीचा कणा ताठ असल्यास जास्ती उत्तम, पण आपल्याला काही शारीरिक मर्यादा येतात त्यामुळे तुम्हाला हव्या त्या मुद्रेमध्ये स्थितीमध्ये बसू शकता. पण ठेवताना हात ज्ञानमुद्रेत डावा हात आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करायची. प्राणायाम मुद्रा कशी सांगितली, तर्जनी आणि मध्यमा दोन्ही जुळवून घ्यायचे, बाकीचे बोट ताठ आहेत. आपण अनुलोम विलोम करूया. जमते? माद्री मावशी जमली? करून बघा. डाव्या हाताची ध्यान मुद्रा आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. सध्या डोळे उघडे ठेवा, हरकत नाही. जेव्हा आपण मुद्रांचा हे करू, प्रॅक्टिस होईल त्यावेळेला डोळे बंद करून मुद्रा केल्या की जास्ती इफेक्ट होतो. पहिल्यांदा दोन्ही नाकपुडींनी श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. दोन्ही दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि
उजवी नाकपुडी उजव्या अंगठ्यानी बंद करायची आहे आणि डावीनी श्वास सोडायचा आहे. त्यानंतर डावी नाकपुडीनी श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि उजवीनी सोडायचा आहे. उजवीनी परत श्वास आतमध्ये, डावीनी सोडायचा. हे एक आवर्तन झालं. आपण असे 3 आवर्तन करूया. मी सांगते त्या पद्धतीने करा. एकदा श्वास भरून घ्या, दोन्ही नाकपुडींनी श्वास सोडा, परत एकदा श्वास भरून घ्या, अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद, डावीनी बाहेर श्वास, डावीनी श्वास आत, अनामिकेनी डावी नाकपुडी बंद, उजवीनी बाहेर, उजवीनी श्वास आत, उजवी नाकपुडी बंद केली, डावीनी बाहेर, परत डावीनी आतमध्ये, डावी नाकपुडी बंद केली अनामिकेनी, उजव्या नाकपुडीनी श्वास बाहेर, उजवीनी श्वास घेतलाय, उजवी नाकपुडी बंद, डावीनी बाहेर. अशा रीतीने आपले आपण 3 आवर्तन करा. आवर्तन पूर्ण करताना डाव्या नाकपुडींनी श्वास बाहेर सोडायचा आणि आवर्तन थांबवायचे. दरवेळेला आवर्तन थांबवताना डाव्या नाकपुडींनी श्वास सोडायचा आणि आवर्तन थांबवायचे. तुमचे आवर्तन पूर्ण झाली असतील तर आपण थांबूया आणि प्रार्थना घेऊया. कोणाला काही ह्या मुद्रांमध्ये शंका असेल तर आपल्या प्रार्थनेनंतर आपण बोलूया. पाठीचा कणा ताठ. आता मात्र आपण बसताना सहज ध्यान मुद्रेमध्ये बसणार आहोत. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत, अंगठे मिळवायचे आणि नाभीच्या खाली मांडीवरती दोन्ही हात ठेवायचे. खांद्यावरती कुठल्याही प्रकारचं ओझं नाहीये. चेहरा प्रसन्न आहे, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. डोळे अलगद बंद करायचे. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा, त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. ओंकाराची होणारी कंपनांचा अनुभव घ्यायचा आहे. संपूर्ण शरीरावरती कशी कंपन निर्माण होतात त्याचा अनुभव घ्यायचा आहे. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर, परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर, ओंकार म्हणण्यासाठी श्वास भरून घ्यायचा आहे. अ उ म या 3 अक्षरात आपण ओंकार म्हणणार आहोत. साडेतीन मात्रांचा ओंकार, उश्वासातून ओंकार. ओंकार म्हणण्यासाठी श्वास भरून घ्या. भरपूर श्वास, छाती भरून श्वास भरून घ्या.
ॐ असतो मा सद्गमय ॐ तमसो मा ज्योतिर्गमय ॐ मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु सर्वं भवतु सुखिनः सर्वे सन्तु निरामये सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शांत संपूर्ण ज्ञानेंद्रिये आपल्या नियंत्रणात आहे. संपूर्ण लक्ष कानाकडे केंद्रित करायचं आहे. आपल्या शरीराविषयी सजग आहोत. डोळे बंद केले तरी झोपायचं नाहीये. लांब लांबचे आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. रस्त्यावरून जाणारी वाहने, बिल्डिंगच्या खाली कोणीतरी ठोकल्याचा आवाज, समोरच्या बिल्डिंग मध्ये दार बंद केल्याचा सुद्धा आवाज येतो. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे बोलण्याचा आवाज, आपल्या रूम मध्ये आलेलो आहोत. आपल्या रूम मध्ये घड्याळाची टिकटिक, फॅनचा आवाज, आपल्या कुटुंबियांची हालचालीचा आवाज, पेन खाली ठेवल्याचा आवाज, कॉम्प्युटरच्या माईकच्या माऊसचा आवाज, बारीक बारीक आवाज सुद्धा आवाज ऐकू येत आहे. आपल्या शरीराकडे बघा. आपल्या हृदयाची धगधग सुद्धा आपल्याला ऐकू येते. लब डब
असा आवाज ऐकू येतोय. तो लयबद्ध आवाज, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. शरीराविषयी सजगता, आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजगता, शांत मन, चेहऱ्यावर स्मित हास्य, मन प्रसन्न आहे. शरीर शांत असलं तर मन शांत, आणि मन शांत असलं तर शरीर आपोआप शांत होतं. दोन्ही हाताचं घर्षण करायचं आहे. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्याला ऊब द्यायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. थोडा हात खाली घेऊन बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. बोट डोळ्यांवरनं फिरवायची आहे. आपला हात चेहऱ्यावरनं फिरवायचा आहे. केसांवरनं फिरवायचा आहे. डोक्यावरनं फिरवायचा आहे. हातांवरनं फिरवायचे हात, दोन्ही हात, दोन्ही पाय, आपल्या संपूर्ण शरीरावरनं हात फिरवायचा आहे. आईच्या ममतेने हात फिरवायचा आहे. अलगद डोळे उघडायचे. हरिओम हरिओम हरिओम. आजचा साधना वर्ग मी माझे ज्येष्ठ बंधू किरण प्रभाकर जोशी यांना समर्पित करते. नेहमीच माझ्या पाठीशी मोठे भाऊ उभे राहतात आणि मला मदतीचा हात असतो. कायमच मदतीचा हात म्हणजे मला हवी असलेली पुस्तके मी मागायच्या आधीच मला आणून देतात. आणि असा हा माझा पाठीराखा भाऊ यांना मी आजचा वर्ग समर्पित करते. खूप धन्यवाद.